ठरलं तर मगच्या आजच्या भागात सुरुवातीला प्रिया पुन्हा एकदा मैत्रिणीकडे पार्टीसाठी गेल्याचं खोट बोलते आणि अश्विन पुन्हा एकदा तिच्या खोटेपणाला भुलतो। अश्विनला साधा संशयही येत नाही की प्रिया त्याच्याशी खोट बोलते। उलट तो तिला आराम करायला सांगतो। सायलीच्या हे लक्षात येतं की तिने काल ज्या मैत्रिणींसोबत आहे हे सांगितलं होतं त्या मुलींची नावं तिने आज घेतलीच नाही आणि आज सगळी वेगळीच नावं सांगितली। अश्विन प्रियाशी बोलत असतो पण तिचं सगळं लक्ष अर्जुन आणि सायलीकडे असतं। एवढ्या सकाळी दोघे कुठेतरी बाहेर जातात याचं तिला आश्चर्य वाटतं। सायली आणि अर्जुन थेट ऑफिसमध्ये पोहोचतात। अर्जुन तिथे बाबूला समजावतो की महिप्त त्याचं काहीही वाईट करू शकणार नाही। महिप्त जीवे मारेल याचीच भीती बाबूला असते। सायली अर्जुन आणि चैतन्य बाबूशी माणुसकीने वागतात त्यामुळे तो होईल ती सर्व मदत करण्यासाठी तयार होतो। त्यानंतर सायली अर्जुनकडे शंका व्यक्त करते की प्रियाला महिप्तचा पत्ता माहीत असावा आणि रात्री ती त्यालाच भेटायला गेली होती। अर्जुनला मात्र वाटतं की पनवेल पोलीस महिप्तच्या शोधात असल्याने तो इथून पसार झाला असेल। सायली म्हणते की एकीकडे तिला प्रियाविषयी संशय आहे आणि दुसरीकडे तिला सुमनची काळजी वाटते आहे। गेल्या काही दिवसांपासून सुमन खूप घाबरलेली दिसत होती आणि ही गोष्ट सायलीच्या लक्षात येते। यामागे काय कारण असेल हे मात्र तिला समजत नाही। अर्जुन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो तर सायली किल्लेदारांकडे जाण्याचा आग्रह करतो। किल्लेदारांच्या घरी प्रतिमालाही सुमनविषयी हीच शंका असते। तिला नेमकं समजत नाही की सुमनला काय झालंय। तेवढ्यात सायली आणि अर्जुन तिथे येतात। त्यांच्यासाठी सुमन चहा कॉफी घेऊन येते। त्यावेळी सुमन खांद्यावर पदर घेऊन असते आणि ही बाब सायलीला खटकते। सुमनच्या मनात काहीतरी सुरू आहे हे तिला जाणवतं। सायली जेव्हा स्वयंपाक घरात जाते तेव्हा तिला सुमनच्या पाठीवर मारहाणीचे वळ दिसतात। सायली लगेच ही गोष्ट प्रतिमाला जाऊन सांगते। प्रतिमाला खात्री असते की हे नागराजनेच हे केलं असेल। त्या दोघींना यामागचं कारण नेमकं समजत नाही। सायली म्हणते की ती एकदा सुमनशी बोलून बघेल। सायली थेट जाऊन सुमनला विचारते की तिच्या पाठीला नेमकं काय लागलंय। सुमन खोटं कारण सांगते की वेंधळेपणामुळे दार लागलं। सायली ठरवते की वेगळ्या पद्धतीने हे सत्य शोधावं लागेल। सायली हा सगळा प्रकार अर्जुनलाही सांगते। ती म्हणते की असं काहीतरी करायला हवं जेणेकरून सुमन काकू आपल्याला विश्वासात घेऊन सर्व काही सांगतील। तिला एक संकल्पना सुचते आणि ती अर्जुनसह एक प्लॅनही आखते। सायली काहीतरी खोटं सांगून सुमनला अर्जुनच्या ऑफिसमध्ये घेऊन जाते। तिथे काही महिला आधीच आल्याचे दाखवले आहे ज्यांचे नवरे त्यांना मारहाण करतात। त्या सगळ्या तक्रारी अर्जुनला सांगतात। तो त्यांची केस घेणार असतो। अर्जुन विचारतो की त्या आतापर्यंत हे सगळं का सहन करत राहिल्या। त्या बायकांची प्रत्येक समस्या सुमनला तिची स्वतःची असल्यासारखं वाटते। आता कदाचित पुढील भागात ती अर्जुन आणि सायलीसमोर सगळं सत्य सांगेल। दुसरीकडे महिप्त पहारा देणाऱ्या नागराजला मुद्दाम डिवचतो। त्याला तो बेडूक म्हणतो, त्याचा बिनपगारी रखवालदार म्हणतो। शिवाय आदल्या रात्री कसा त्याने गळा पकडला होता याचीही आठवण करून देते। नागराजच्या रागाचा पारा चढतो आणि तो महिपच्या अंगावर धावून जातो। त्याचे केस ओढून म्हणतो की तो बॉस आहे आणि महिप्त निव्वळ एक सुपारी घेणारा गुंड आहे। नागराज त्याला दात पडलेला, आया झडलेला आणि पिंजात अडकलेला सिंह म्हणतो। नागराज धमकीच देतो की त्याने महिप्तला इथे मारून टाकलं तर त्याचं रहस्य कोणालाही समजणार नाही। तर साक्षी नागराजला फोन लावत असते पण त्याचाही फोन बंद असतो। तिला तिच्या अण्णांविषयी म्हणजे महिप्तविषयी काळजी वाटत असते। त्यावेळी सचिन म्हणतो की पोलिसांकडे तक्रार करायला हवी। साक्षी मात्र पोलिसात जायला नकार देते।
हो